कांचन, कांचन, येस आई. चहा नाश्ता तयार आहे ना? ते लोकेबाई येतील. येस. आई, ती वरची आडगळीची खोली साफ करून ठेवली मी. वाईस 2 पोरांची सोय होईल तिथं. वहिनी, वर गच्चीवर बी डंबेल्स बेंच वगैरे टाकून एक छोटी खाणी जिम तयार केली. दाद्या, ऐकतोच ना हो मी काय सांगायला ते? अरे पण हे लोक अजून आले कसे नाहीत? अरे येतील रे. अन वहिनी आणखीन एक, बोला. ते पोरगा आलं का नाही, त्याच्या अंगकाठीनुसार आणि वजनानुसार मी तुम्हाला त्याचा डाएट सांगेन. तेवढा फक्त वेळेवर बनवून द्यायचा म्हणजे झालं. येस, करते. हा, शिराळकरांचं कुस्ती संकुल इकडंच काय? भय वय या की बसा. या 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 या. बसा. बसा. हे आमचं घर आहे आणि आपलं प्रशिक्षण संकुलन म्हणजे अकॅडमीची जागा दुसरी आहे. या पैलवान प्राजक्ता शिराळकर. नमस्कार. आणि हे माझे वस्तात पैलवान वीरेंद्र शिराळकर. राम राम. यो माझा पोरगा सुशील. पैलवान करायचा आहे मला याला. तालमीची जागा इथनं जरा अंतरावर आहे, पण याची राहायची सोय आम्ही समधी इकडेच केली आहे. त्याचं काही सामान आहे की बाहेर गाडीतच ठेवलंय. चला की मग घेऊन येऊया. चल जगे. कांचन, नाश्त्याची तयारी कर. तुमचा सुशील आमच्या अकॅडमीचा पहिला विद्यार्थी आहे. तुम्ही बघाच आमच्या अख्ख्या तालमीत 1 नंबर पैलवान होतो का नाही हा. आजपासूनच तालीम सुरू करतो याची. घ्या त्याची बॅग घेऊ. अरे काय राव, लेकराचं कुस्तीचं करिअर सुरू व्हायच्या आधीच संपवायचं बेत आहे काय तुमचं? यांच्या तालमीत धडायला लागलेत. अरे बाप आहे का वैरी? काय बोलता? पैलवान प्राजक्ता आणि पैलवान वीरेंद्र शिराळकरांची अकादमी आहे नवी. यांच्या हाताखाली माझं पोरग चांगलं शिकल की. शिकल, नक्कीच शिकल. चिडीचा डाव खेळायला शिकल, पायाचा हाड मोडून घ्यायला शिकल, हरून कोमात जायला शिकल. बरं सूत राहिलीच तर पंचांशी वाद घालायला शिकल. काय? पैलवान प्राजक्ता, पैलवान वीरेंद्र शिराळकर हे दोन्ही पैलवान यांची हीच ख्याती आहे. आता परवाचीच गोष्ट आहे. ही पैलवान प्राजक्ता आहे, हिच्यावर 3 महिन्यांसाठी कुस्तीची बंदी घातली आहे. सांगितलं नाही? वाटलंच होतं. नाही, यांना काही ठाऊक नसणारच. कसं आहे, या बातम्या आजकाल काही पेपरात येत नाहीत आणि अशी लब्बाड माणसं काही सांगत बी नाही. ह्यांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आम्ही तुमच्या सुशीलला चांगल्यातली चांगली तालीम देऊ. अरे वा वा वा,
अरे बाबा अगोदर हे सांगा हे लेकरू राहणार तरी कुठं हा? नाही म्हणजे तालीम कुठं करणार आखाडा तरी कुठं आहे तुमचा? हे बघा काका, मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना, अकॅडमीची जागा इथनं जरा अंतरावर आहे, तिकडं बांधकामाला सुरुवात करायची आहे, म्हणून तर याची सोय आमच्या सोबत इकडे राहायला केली आहे आम्ही. तुम्ही काय बी चिंता करू नका. घ्या असं घर बसल्या पैलवान होता आलं असतं तर आळसातला आळशी माणूस पैलवान झाला असतं की. बघा माझं ऐका, यांच्या नादाला लागू नका. तुम्ही तुमच्या लेकराला थोरातांच्या तालमीत टाका. हा अरे तिथंच गावाल तुमच्या लेकराला खरं भवितव्य. काका काय बी चिंता करू नका. आता या क्षणापासून हा जयराज भुजंगराव थोरात तुमच्या या पोराला स्वतःच्या पंखांखाली घेतोय. आतापासून याची पूर्ण जबाबदारी आमची. डायरेक्ट नॅशनल लेवलची आम्ही याला ट्रेनिंग देणार. बरं, वर भत्ता म्हणून रोख रुपये 10,000. बोला, आमच्या अकादमीत येणार की यांच्या अकादमीत पाठवून तुमच्या पोराचं कुस्तीचं करिअर सुरू होण्याआधीच संपवणार. माफ करा, अहो एवढ्या मोठ्या तालमीत दर्जेदार शिक्षण बी वरन 10,000 भत्ता बी मिळतोय. अहो आमच्या सारख्या गरीबाला आणखीन काय हवंय? सुशील चल, तू यांच्या नाही जयराज दादांच्या अकादमीत शिकायचं. अहो अहो थांबा. काय आमच्याशी पंगा? गावात दंगा. याच्यात आता वीरू चला. अरे अरे तू शांत हो बघू. काय शांत हो आहे? आपल्या समद्यांच्या मोर तो जयराज आमचा पहिला पठ्य पळून घेऊन गेला. अरे, तू मला चढवलंस, सगळं ठेचून काढला असता त्यालाच. तेच नको होतं मला, कारण आज हाणामारी करून तू तुझ्या या पठ्ठ्याला थांबवलं असतंस. पण उद्या उद्या याच जयराजनं त्याला पैशाचा आमिष दाखवून पितवलं असतंच ना. बिचारा गरीब होता त्याचा बाप, पैशाचं लालूच दाखवून पितवलंय त्याला. बराबर आहे आईंच. आपण त्यांचा राहायचा खायचा खर्च करत असून बी शुल्लक आमिषाला बळी पडून इमान ऐकणारे पैलवान काही कमी नाहीत वस्ता. ते कवा साथ सोडतील सांगता बी येणार नाही. 1-2 पैलवान वाचू बी आपण, पण त्यानं त्या जयराज थोराताची खोड मोडणार नाही. आपली अकॅडमी खऱ्या अर्थानं तवाच उभी राहील जेव्हा आपले निदान 10-12 पैलवान पंचक्रोशीपासून स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलला मेडल आणतील. अगदी बरोबर बोलते प्राजक्ता. तुझ्या बाबाने शेवटच्या श्वासापर्यंत कधीही हार मानली नव्हती. स्वतःचा तोल कधीही ढळू दिला नव्हता. वीरू, तूही धीर सोडू नकोस. तुला चांगले पैलवान नक्की मिळतील. बोल सुन बाई. वाह वाह अंकल साहेब, थँक्यू व्हेरी मच.
तुम्ही आणि जयराज भाऊजींनी जी काही कमाल केलीत की नाही, आणि मला तर वाटलं होतं इन हाऊस पब्लिक सोबत आता 4-5 पैलवानांना बी पोसावं लागतंय, मला त्यांच्यासाठी बी कुकिंग करावं लागतंय की काय. पण तुमच्यामुळं सगळं टेन्शनच मिटलं बघा. थँक्यू सो मच. अरे सुनबाई, तू वेळीच आमसनी बातमी दिलीस म्हणून तर आज डाव टाकू शकलो आम्ही. अशीच आमसनी खबरबात देत राहा. नाही तुझ्या सासूला अद्दल घडवायची असेल आणि विरू प्राजक्ताला तटवायचं असेल तर आपली युती टिकायलाच पाहिजे. आपली पार्टनरशिप कायमचीच आहे, टेन्शनच घेऊ नका. हा कुणाची पार्टनरशिप? कुणाचं टेन्शन घालवत होतीस? हे आई पार्टनर शिराळकरांचे बिझनेस पार्टनर आहेत की नाही, त्यांचा फोन होता. ते आपल्या अकॅडमीची अनाउन्समेंट झाली, त्यांना कळलं की नाही, तर त्यांना वाटलं की त्यांच्या कामाकडे आता फुल टू इग्नोरन्स. म्हणून म्हटलं की त्यांना फोन करून मी खात्री देत होती की माझ्या मिस्टरांचा अजिबात इग्नोरन्स होणार नाही, तुमचं काम माझे मिस्टर एकदम टाइम टू टाइम कम्प्लिशन करून देणार. असं या अकॅडमीचं काही खरं दिसत नाहीये. विरू भाऊजींचं काय, ते काही बिझनेस करतील असं वाटत नाही. नशीब शिराळकर तरी मन लावून काम करायलेत, ते तरी सांभाळून घेतील आपलं घरानं. नाहीतर विरू भाऊजी पैलवान गोळा करून त्यांना पोचण्यातच अख्खा मनी घालवतील. विरूनं कुणाला पोसायचं हा त्याचा प्रश्न आहे. इकडे घरातली माणसं उपाशी आहेत, तिकडे जरा लक्ष द्या. कुणाचाही नाश्ता झालेला नाही अजून. आणि दुसऱ्यांच्या कारभारात लुडबुड करण्यापेक्षा स्वतःच्या अंगावर जे काम पडलंय ना ते नीट सांभाळावं आधी. कुणाला मदत करता येत नसल तर निदान त्याचं वाईट तरी चिंतू नये. आई ग निले, अगं कसलं गरम आहे ते. चटका बसला ग. अहो गरम नसेल तर शेक कसा बसणार आहे? अगोदर बसलाय तो मार काय कमी आहे का की ते दुखवायला आणखी शेक द्यायलीस? हे निले, त्या पप्पांना सांग आता ही प्रवचन द्यायची वेळ नाहीये. इकडे माझी काय गत होऊन बसली ते बघा म्हणाव. अहो दाजी पायावर कुऱ्हाड मारणारी पाहिली, तुम्ही तो कुऱ्हाडीवरच पाय मारलात, मग आणखी काय होणार आहे? जावई बापू, अहो 4च काय 40 दोस्त आणले असते ना मिसळ खायला, तरी बी आम्ही खाऊ घातली असतीच की हो. पण तुम्ही तर स्वतःहूनच वाकड्यात शिरलात आणि स्वतःची ही गत करून घेतलीत. मग काय, अहो आता तरी सुधरा. चुकलंच माझं, तुम्हाला लय हलक्यात घेतलंय ना हो मी. पुढल्या खेपेला ही चूक नाही करणार. अहो अहो काय काहीतरी महत्वाचं बघत होतो ना. ठेवा की ते थोडा वेळ कामाचं बाजूला. कडानं लई जीव हैराण व्हायला लागलाय. चला की आईस्क्रीम खायला जाऊ, माझी लई इच्छा व्हायलीये. तुझं ना काही कळतच नाही मला. आता मध्येच काय आईस्क्रीम खायचा हट्ट करायलीस? बायकोचं मन कवा कळतंय तुम्हाला? सतत आपलं कामाचं निमित्त देऊन टाळत असता तुम्ही. घेऊन बसा ते कामच. अगं मिने, किंमतच नाही मला. नुसतं काम काम काम. अगं काय झालंय मीनाक्षी? काही नाही आई, घरात समद्यांनाच काही ना काही काम आहे. मलाच काही नाही, त्याचीच लाज वाटायली आता मला. म्हणून येऊन कामाला लागले. मीनूताई या, बसा तुम्ही. हे घ्या पाणी घ्या. जगदीश, अरे काय बोललास हिला? कशावरून भांडण झालंय तुमचं? काय नाही गाई एवढं. आईस्क्रीम खायचा हट्ट करायली अचानक. बरं मी म्हणलो की संध्याकाळी जाऊ, तर नाही म्हणे आत्ताच. आता इथं परिस्थिती काय, इथं चाललंय काय, अजिबात समजदारपणा नाही, नुसतं हट्टीपणा. मीनूताईंना आईस्क्रीम खावंसं वाटतंय म्हणजे त्यांना आईस्क्रीमचे डोहाळे लागले.
आणि हे डोहाळे आपल्याला पुरवावेच लागतात. होणाऱ्या आईचं मन सांभाळायचं असतं. कारण मीनूताईंची इच्छा हीच त्यांच्या होणाऱ्या बाळाची इच्छा असते. आपण त्यांच्या समद्या इच्छा पुऱ्या केल्या पाहिजे. खास करून तुम्ही जग्गू भाऊजी. मीनूताईंचा जर मूड बी नसला तर होणाऱ्या बाळाला असं वाटत की या घरात आपले लाडच होणार नाही. उलट त्याला असं वाटायला पाहिजे की नाही या घरात आपले समदे लाड होणार. कारण येणारं बाळ शिराळकरांचं राजपुत्र नाहीतर राजकन्याच आहे. याची खात्री त्याला आत्तापासूनच वाटायला ना ग. आई, मी काय म्हणतो, आम्ही समजेत जाऊन आईस्क्रीम खाऊन येतो की. म्हणजे बघ, मीनू वहिनीचे डोहाळे बी पुरवले जातील आणि आमची एक छोटीशी ट्रिप बी होऊन जाईल. काय? येस येस, चला चला लगेच गोईंग करूया. आय लव्ह व्हेरी व्हेरी आईस्क्रीम. काय पिल्या? येस येस मम्मा, मला पण लई आवडतं आईस्क्रीम. चल जाऊया, चला. कांचन, तू पोटूशी आहेस? बंडाबाई, तुम्हाला डोहाळे लागलेत का? मीनाक्षी आई होणार आहे. वीरू आणि प्राजक्ताच्या लग्नाला वर्षही झालेलं नाहीये. त्यांचा उत्साह ठीक आहे. आपण जायची गरज नाहीये. मीनाक्षी, प्राजक्ता, जा मस्तपैकी आईस्क्रीम खाऊन या. तुम्ही निघा. चला. बघताय का? स्वयंपाक करायला घ्या. उठा. हा, काय म्हणून डार्लिंग, झाला का समाधान? सकाळपासून टुमणं लावलेलं, मला आईस्क्रीम खायची, मला आईस्क्रीम खायची. वाटतंय ना जीवाला गार आता? वय सध्या पुरतं तरी झालं. हा, सध्या पुरतं म्हणजे? हो भाऊजी, त्यालाच तर डोहाळे म्हणतात. कधी काय खावंसं वाटेल, कधी कुठं जावंसं वाटेल, काय बी सांगता येत नाही बघा. तेच तर लाड नवऱ्याने बायकोचे पुरवायचे असतात. हे अवघड आहे की मग. नाही, उद्या चालून तुम्ही म्हणाल की आम्हाला शॉपिंग करायची आहे, चला घेऊन. आता आम्ही कसं ओळखायचं यात खरे डोहाळे कोणते आणि गंडवायचे डोहाळे कोणते ते? अहो भाऊजी, कशाला ओळखायचं? हीच तर वेळ असते जेव्हा घरातल्या बाईचे सगळ्यात जास्त लाड पुरवले जातात आणि नवऱ्यानं ते गप गुमान पुरवायचे असतात. बर, ऐकायलाच नव्हत्या का? काय खरं नाही बाबा तुझं. दाद्या, आज ना उद्या तुझा बी नंबर येणारच आहे. मी तर म्हणतो लवकरात लवकर येऊ दे. काय वहिनी? पैलवान, पाहिजे ते सांगायचं बरं का. कुल्फी, आईस्क्रीम, मिल्कशेक, रबडी गोळा, फालुदा आमच्या राज्यात समद मिळणार तुला. अरे शेवटी येवन अकादमीत आलायस, जयराज थोरातच्या तालमीत आलायस. काय इकडं राहिला असतास ना, शिळ्या भाकरीचे तुकडे मोडून खावे लागले असते. कुस्ती काय शिकला असता? डोंबल. थांबा, आईंनी काय सांगितलंय आठवतंय ना? पंजाबी परिस्थितीत तोल ढळू द्यायचा नाही. शांत व्हा.
विनुताई, जग्गू भाऊजी, मला वाटतंय आता आपण निघलेलंच बरं. चला. वस्त जाऊ दमान माग विनुताई आहेत, त्यांना डसमळ. एवढं समजतंय मला. कोल्हापूर आखाडा सम्राट, पुरुष पैलवानांसाठी भव्य कुस्तीच्या स्पर्धा. मामांजींचं सपान पुरं करायला तुम्हाला आखाड्यात उतरावंच लागेल.